हम्म. नागरिकांनी वयोवृद्धांना बसण्यासाठी बाकडे टाकायची सावली खाली झाडाच्या, परंतु लोक झाडाच्या सावली खाली बसणार, नेमकं कारण काय काय आहे? नेमकं कारण म्हणजे त्याच्यावर आळ्या पडलेल्या आहेत त्या, आणि ते ग्रामपंचायतनं माहिती असून बी दुर्लक्ष केलं आहे. त्याच्यावर एकदा फवारलं म्हणजे ते विघ्नसंग धुवून जाईल आणि माणसं बसलेली काय म्हणजे काय व्हायला लागलं त्या आळ्या पडल्यानं, काय व्हायला लागले? अंग खाज होतं आणि त्याच्यामुळं कोणी बसायला तयार नाही. म्हणजे इकडे तिकडेच लोक बसायला लागले ते. तर ग्रामपंचायतनं ते फवारलं तर बरं होईल, दुसरं काय. आता जवळजवळ 2 महिने झालं तरी दुर्लक्षच. 2 महिने झाले असं चालू आहे का? बाकडा सोडून इकडे टपरी पुढे बसला इकडे, नेमकं काय तुम्ही ते झाडाच्या आळ्या त्याच्या काही इग्न पडले का काय झालं का की बुलाई पडते, अंग खाजवते, तिथे बसता येत नाही. ग्रामपंचायत कार्यालयाने वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी असं झाडाखाली बाकडे टाकले, परंतु नागरिक ह्यात बसना गेले, काय कारण नेमकं काय व्हायला लागले? वरून आळ्या गुलं पडले, चिसा सगळ्या वाळून चालल्या, त्याच्यामुळं खाजवते, गुलं पडते अंगावर आळ्या. जे तुम्हाला बसण्यासाठी त्या झाडाखाली कट्ट टाकले, तुम्ही का बसत नाही नेमकं कशासाठी? आई किडी आळ्या पडायला लागल्या की बॉम्ब बांधल्या समजा. मग काय होतं ते पडल्यावर? काय समधी माय निघायला लागली अंग खाजवायला लागली. बरं शेतकऱ्यानं ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी त्या बाकडे टाकले त्या झाडाखाली, पण तो त्या बाकड्या रिकामा दिसायला, काय कारण नेमकं काय? माझं असं मत आहे, पूर्वजांनी सावली आणि सावलीतून पंचायतला गावाला पैसा उपलब्ध व्हावा म्हणून फळाची झाडं त्यातून चिचा ह्या झाडातून पैसा उपलब्ध होतो हे त्यांच्या ध्यानात आल्यामुळं त्या काळचे सेवक रुकुबदास उपळकर यांनी मेहनत करून 5-4 झाडं लावली होती चिचाची. पण दुर्दैव असं झालं की त्याच्यावर कधी नाही तर असला रोग पडलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा पाला झडून चालला आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे गावानं ही झाडं जतन करण्यासाठी पंचायतनं त्याच्यावर काहीतरी ठोस उपाय करून त्याच्यावर फवारणी घ्यावी. नसता फवारणी पंचायतला होत नसेल तर गावातील काही तरुणांनी पुढाकार घेऊन 1, 2, 3, 4 फवारे काय लागतील ती पट्टी करून त्याच्यावर फवारावं, तज्ज्ञाला विचारावं हे कशामुळं व्हायला असं चिकाचं. कालांतरानं हे झाड वाळून जाऊन तिथं ह्या चौकात, बाजार चौकात बसण्यासाठी उन्हाचा त्रास होईल. त्याच्यामुळं काळजी करून तरुणांनी पुढे येऊन ह्या रोगाचा शोध लावून फवारणी करावी एवढीच इच्छा आहे माझी. नाही पण लोक का बसत नाही झाडाखाली, काय व्हायला लागलं नेमकं? त्याच्यावरून जी किडी पडतात त्याच्यामुळं माणसाचं अंग खांजवतं, ती अंग खांजवतं, त्याच्यामुळं त्या बाकड्यावर कुणीही बसायला तयार नाही. त्याच्यामुळं त्याची काहीतरी फवारणी करावी लागेल का नाही?